शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी शेतकरी कर्जमाफीवर आयोजित केलेली बैठक आता संपली आहे। परंतु बैठक संपल्यावरही पाऊण तास मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस तसंच शरद पवार यांच्यामध्ये गुफ्तगू झाली आणि ह्या चर्चेत नेमकं काय झालं हे अद्याप समजलेलं नाही। मात्र शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकार अडचणीत आलेलं असताना शरद पवारांचं मन वळवून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावर भाजप भर देत असल्याचं कळतंय। दरम्यान राजकीय नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेऊन कर्जमाफी तोडगा काढण्यात येत असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। या संदर्भात आज रात्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले। शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत आणि त्याचाही विचार करण्यात येणार आहे। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आपण बघतोय शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसोबतची जी बैठक होती ती संपलेली आहे, मात्र या बैठकीतून नेमकं काय समजतंय, काही बाहेर पडल्यात का काही गोष्टी? बिलकुल, जी बैठक झालेली आहे सुरुवातीला 2 बैठका झालेल्या आहेत या दरम्यान पहिली बैठक जी होती ती 1 तास झालेली आहे। त्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील होते, शरद पवार होते, मुख्यमंत्री होते, इतर नेते सुद्धा होते, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ही बैठक झालेली आहे आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की साधारणतः जे थकबाकीधारक आहेत अशा थकबाकीधारकांचे 30 जून 2016 पर्यंतची जी थकबाकी आहे 1 लाख पर्यंत ती माफ केली जाणार आहे आणि अशा प्रकारे 83% शेतकऱ्यांना यामधून आणता येईल अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। आणि या संपूर्ण कर्जमाफीमुळे बर्डन जे आहे ते 25,000 कोटीपर्यंत वाढण्यात येणार आहे। मात्र ज्यानुसार शरद पवार यांनी सूचना दिल्या त्या सूचनेचे पालन करण्यात येतील। आणखीन माहिती दिली म्हणजे ते उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार आहेत। आजच ती भेट घेतली जाणार आहे। राजकीय पक्षांची भेटी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे शिवसेना आता कोणता मुद्दा मांडते ते पाहणं गरजेचं आहे। दुसरी महत्वाची जी बैठक झाली ती पाऊण तास बैठक झालेली आहे, ती केवळ शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच ही बैठक झालेली आहे। या बैठकीच्या दरम्यान कोणता विषय चर्चेला आलेला आहे ते अद्याप समजलेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे, कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या संघटना पुढे आलेल्या आहेत, ते कुठेतरी शांत व्हावं आणि महाराष्ट्रातलं वातावरण सुद्धा शांत व्हावं यासाठी शरद पवार यांची साथ मिळावी, त्यांचं मन वळवण्याचं यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं सुद्धा आपल्याला समजून येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती चिघळण्याच्या ऐवजी जर शरद पवार यांनी मध्यस्थी जर केली तर परिस्थिती नियंत्रणामध्ये आणता येईल का अशी चाचपणी जी आहे ते आता भाजपकडून सुरू आहे। ही बैठक संपलेली आहे आणि बैठकीनंतर आता मुख्यमंत्री थेट रामनाथ कोविंद यांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी गेलेल्या आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्राचा दौरा आहे। परंतु या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारलेली आहे। अजित पवार येणार होते परंतु ते आले नाहीये। ते नेमके कुठे गायब झालेले आहेत आणि कोणत्या गोष्टीमुळे अजित पवार नाराज आहेत? वेगवेगळ्या चौकशा त्यांच्या भोवती सुरू झाल्या होत्या, या चौकशीमुळे ते नाराज आहेत का असे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। अगदी रामराजे शिंदे, धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल। आपण बघतोय 6 जनपदवरती कर्जमाफी संदर्भात शरद पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि कर्जमाफी संदर्भात त्यांनी चर्चा केल्याचं समजतंय आणि त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील ह्या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळी इतरही काही नेते पदाधिकारी उपस्थित होते असं समजतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।